नमस्कार. तहसीलदार उदगीर. कालपासून आपल्या शहरामध्ये जे गांधी गार्डन आहे, पोलीस स्टेशन आहे किंवा जिथं मोठ्या प्रमाणामध्ये कावळे थांबतात किंवा त्यांचा रात्रीचा मुक्काम असतो, अशा परिसरामध्ये कावळ्यांच्या मृत्यूच्या काही घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि त्यांचे जे काही प्रेत आहेत कावळ्यांचे ते खाली झाडाच्या खाली पडलेले आपल्याला आढळून आलेले आहेत. काही पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. त्या अनुषंगाने काल पशुवैद्यकीय विभागाला सूचना देऊन त्यांच्यामार्फत त्यांचं सॅम्पल पुण्याला अधिकृत म्हणजे त्याचं फाइंडिंग्स घेण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्याचे रिपोर्ट्स यथावकाश येतीलच, परंतु यामागचं कारण अजूनही कुठलं म्हणजे लक्षात आलेलं नाही किंवा समजलेलं नाही. नागरिकांना पण आवाहन की काही घाबरून जाण्याचं कारण नाही. अशा कुठं घटना घडलेल्या आढळल्या असतील तर त्याच्यामागचं नेमकं कारण आपण शोध घेऊ. तुर्तास नागरिकांच्या सांगण्यावरून आम्ही हुतात्मा स्मारक उद्यान येथे भेट दिली असता 8 ते 10 कावळे मृत अवस्थेत आढळले. तसेच आम्ही स्टेट बँकेच्या बाजूला असलेले महात्मा गांधी उद्यान इथे जाऊन भेट दिली. तिथे पण 10-15 कावळे मृत अवस्थेत आढळले. ताबडतोब आम्ही 5-6 कावळे पुणे येथे कोणत्या कारणाने मेलेले काही याची शक्यता पडताळण्यासाठी पुणे येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे काल पाठवलेले आहे आणि आज तो माणूस तिथं पोहोचलेला आहे. सॅम्पल तिथे पोहोचलेले आहेत. प्रयोगशाळेचे निधन आल्यानंतर नेमकं कोणत्या कारणाने कावळे मेलेले ते कळेल. किती कावळे मेलेले सरासरी? काल 25 कावळे मेलेले आढळले. 28 कावळे आणि 2-4 बिमार होते. आज आता पाहणी करावं लागेल. आणि ह्या माझ्या कलिग आहेत डॉक्टर आकांक्षा भालेराव. आम्ही पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथून आलो आहे. आम्ही सूक्ष्मजीव विभाग या विभागामध्ये PGचे स्टुडंट आहोत आणि आम्हाला असा कॉल आला की कावळे मरत आहेत. मग त्याचं रोग निदान करण्यासाठी आम्ही प्रयोगशाळेत त्याचे ब्लड सॅम्पल आणि काही कावळ्यांचे सॅम्पल घेऊन चाललेलो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं काय होतं ते.